नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर। जय गोपीचितचोर प्रभु जय जय माखन चोर। जय जय माखन चोर। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को माफ से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को माफ से है तारती। पंचम वेद गिराना नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला। हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही जग के मंगल की आरती। पापियों को पाप से तारती, भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से तारती। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला। ये सुख करणी ये दुख हरणी, ये सुख करणी श्री मधुसूदन की आरती। पापियों को पाप से तारती, श्री भागवत भगवान की आरती। पापियों को पाप से तारती। ये मधुर बोल मधुपंथ बोल सन्मार्ग बचाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, प्रभु की महिमा की आरती। पापियों को पाप से तारती, भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से आरती, पापियों को पाप से आरती, पापियों को पाप से त्या ठिकाणी शास्त्र आहे की तुम्हाला काहीही त्याग करण्याचा गरज नाही, कुठे जाण्याची गरज नाही। एक भागीरथी गंगा तिच्या मध्ये जर तुम्ही स्नान करायला गेलात आणि यदा कदाचित भोऱ्यात अडकला तर आणि पोहता येत नसेल तर गेला प्राण महाराज। म्हणजे भागीरथी गंगेमध्ये वाहून जाण्याची भीती आहे आणि भागवती गंगेमध्ये तुम्ही कितीही बुडा की जास्त जेवढं बुडाल तेवढं महाराज तुम्हाला त्या ठिकाणी
उद्धार होईल अशी ही भागवती गंगा आहे, ही शब्दाची गंगा आहे. आणि म्हणून काल आपण तृतीय स्कंधापर्यंतचा विषय भागवतातला श्रवण केला. आज आपल्याला या ठिकाणी चतुर्थ चौथ्या स्कंदामध्ये प्रवेश करायचा आहे. राधे राधे. काल मी तुम्हाला सांगितलं मनू महाराजांना 3 मुली आणि 2 मुलं झाली. म्हणजे सृष्टीच्या प्रारंभी देखील पती पत्नीने मुली जन्माला घातल्या महाराज. कारण कन्या मुली जन्माला घालणं त्या ठिकाणी ते भाग्याचं लक्षण असतं. नीट आहे का बरं का? मुलगा जो आहे तो वंशाचा कुलदीपक असला तरी मला तर असं वाटतंय मुलापेक्षा मुली या श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत. आणि मुली ज्या आहेत त्या 3 कुळाचा उद्धार करतात. एकच नाही, 3 कुळ आहेत असं म्हणतात. एक कुळ आहे ज्या कुळामध्ये तिने जन्म घेतलेला असतो त्याही कुळाचा, आणि दुसरं कुळ आहे तिचं जे आजूळ आहे म्हणजे आईचं कुळ जे आहे त्या कुळाचा, आणि ज्या घरात नांदायला जाते त्या कुळाचा. अशा 3 कुळाचा उद्धार मुलगी कन्या करते. म्हणून सृष्टीच्या प्रारंभी सगळ्यांनी ऋषी मुनींनी मुली जन्माला घातल्या अगोदर. कारण मातृत्व ही शक्ती पुरुषात नाही आहे, ही फक्त स्त्रीतच आहे महाराज. स्त्रीच माता होऊ शकते, आई होऊ शकते. पुरुष जो आहे त्याच्यात सामर्थ्य जास्त असलं, शक्ती जरी कितीही जरी असली तरी भगवंतानी आणि निसर्गाने ती शक्ती पुरुषाला दिली नाहीये. पिता होण्याची, वडील होण्याची शक्ती दिली आहे, पण गर्भधारणा करून त्या ठिकाणी पुत्र अथवा पुत्री जन्माला घालण्याची जी शक्ती आहे ती भगवंतानी मुलीला दिलेली आहे. म्हणून सुरुवातीला प्रारंभी संख्या वाढवायची आहे म्हणून मुलीलाच त्या ठिकाणी महाराज यांनी जन्माला घातला. आणि तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही, दासबोध ग्रंथ असेल, आपलं आयुर्वेद शास्त्र असेल, अष्टांग हृदयम नावाचा ग्रंथ आहे, वेगवेगळे जेवढे आपले पुरातन ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही नियमाचं पालन केलात तर त्या पती पत्नीला मुलगा म्हटले मुलगा जन्माला घालता येतो, मुलगी म्हटलं मुलगी जन्माला घालता येते. बरं का? हा एक असा ठोकताळा आहे महाराज की त्याचं तुम्ही जर पालन जर केलं तर निश्चितच समसंख्या विषमसंख्या. कारण असा गर्भाधान करत असताना जर काळ जर त्या ठिकाणी सम असेल, समतिथी असेल तर मुलगा जन्माला येतो, विषमतिथी असेल तर मुलगी जन्माला येते. तुम्हाला कोणती सोनोग्राफी देखील करायची गरज नाहीये. आणि जर सोनोग्राफी जर करत जर बसलात तर समाजात अनबॅलन्स तयार होतो पुन्हा. काही काळापूर्वी काही एवढ्या सोनोग्राफ्या करून मुलं जन्माला घातली, आज मुलाचे लग्नच होईना झालेत महाराज. अनबॅलन्स झाला. आज मुलं आमचे 35ला गेले जवळ, परंतु लग्न काही होईना. मला एका मुलीच मिळेनात, कारण जवळची देखील कोणी देईना त्यांना. कारण त्यांना हे कळून चुकलं ही समस्या फक्त कामगार वर्ग आणि शेतकरी वर्गातच आहे बरं का, बाकी वर्गात नाहीये. सध्या जो हाहाकार झाला आहे कारण कामगार वर्गातल्या ज्या मुली आहेत, शेतकऱ्यांच्या मुली आहेत, ते उच्च भ्रूकुळातले उच्च माणसं जे आहेत ते घेऊन चालले. समस्या तेच झालेली आहे. म्हणून समानतेमध्ये मुलगी दिली पाहिजे, परंतु हा अनबॅलन्स जो आहे तो का निर्माण झालेला आहे. शेतकऱ्याने शेतकऱ्याला मुली दिल्या तर शेतकऱ्याच्या मुलाला मुली मिळतील, कामगाराने कामगाराच्याच घरात मुली दिल्या तर कामगाराच्या मुलाला मुली मिळतील भविष्यात. परंतु अनबॅलन्स निर्माण झाला तर हे असं होतं. कारण ही जी सृष्टी आहे ती सम आहे. मुलीही तेवढी जन्माला घालते सृष्टी आणि मुलंही तेवढे जन्माला घालते. जसं सूर्य उदय होतो आणि रात्र होते, तुम्ही बघा हे सृष्टीचं जे चक्र आहे ना हे सम आहे. याच्यामध्ये कुठे 2 मुली जन्माला घातल्या असते तर 2 मुलं जन्माला घालतं निसर्ग. पण निसर्गाच्या विरोधात तुम्ही जर गेलात, जास्त मुलं जन्माला आली तर मुली कमी पडतात, आणि जास्त मुलं जन्माला आले मुली कमी पडतात, आणि जास्त मुली जन्माला तर पुन्हा मुलं कमी पडतात त्यांना. तुम्ही बघा आज इराक, इराण, अफगाणिस्तान
हे जे मुस्लिम राष्ट्र आहे तिथे एका माणसाला मरेपर्यंत 3-3, 4-4 लग्न करतात ते मुस्लिम धर्मातले, आणि का मुलीची संख्या जास्त आहे तिकडे, म्हणून आहे ती परिस्थिती. म्हणून आपल्या हातामध्ये आहे, आपण जर नियमाचं पालन केलं तर मुलगी म्हटलं तर मुली जन्माला घालता येतात, आणि मुलगा म्हटलं तर मुलगाही जन्माला घालता येतो महाराज. हे आपल्या सगळ्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून ऋषी लोकांनी अगोदर मुली जन्माला घातल्या. मनू महाराज यांना 3 मुली झाल्या, आणि काल मी तुम्हाला चरित्र सांगितलं, देवहूती माता, तिला तर त्या ठिकाणी 16 कन्या झाल्या महाराज. किती कन्या झाल्या? 16 मुली जन्माला घातल्या, 9 कन्या. देवहूती मातेने ज्या आहेत त्या 9 कन्या जन्माला घातल्या, आणि या 16 कन्या ज्या त्या दक्षाने जन्माला घातल्या होत्या. म्हणजे सृष्टीच्या प्रारंभीच्या या कथा आहेत. त्यावेळेस देवहूती मातेला 9 मुली झाल्या अगोदर, आणि 10वा मुलगा म्हणजे भगवान कपिल. कर्दम ऋषी यांनी देखील 9. आता 9 शब्दाचा अर्थ आहे नवविधा भक्ती. भगवंताला जर अवताराला आणायचा असेल तर त्याच्याकरिता अगोदर नवविधा भक्ती करावी लागते. हा त्यातला आध्यात्मिक अर्थ आहे. त्या 9 मुलीपैकी एका मुलीचं नाव अनसूया असं होतं, एका मुलीचं नाव ख्याती असं होतं, एका मुलीचं नाव अरुंधती असं होतं. तर सगळ्यांचे नाव या ठिकाणी दिलेले आहेत. अनसूया जी आहे, या अनसूयेचा विवाह भगवान दत्तात्रेय त्या ठिकाणी जे आहेत ना अत्रि ऋषी यांच्याशी झाला, आणि भगवान दत्तात्रेय जे आहेत ते तिन्ही देवतेचा एकच अंश त्या ठिकाणी प्रकट झाले होते, की 24 अवतारापैकी एक अवतार मानलाय, तो म्हणजे भगवान दत्तात्रेय. साधू, अवधूत आपण म्हणतो त्यांना, आणि सतत भ्रमण करणारे हे तिन्ही देवता. या ठिकाणी प्रश्न विचारला, म्हणजे तिन्ही देवता एकाच ठिकाणी एका अंशामध्ये कसं काय प्रकट झाल्या? त्याची कथा जी आहे भगवान दत्तात्रेयाची कथा, इथे भागवतामध्ये थोडीशी जन्मकथा आलेली आहे. इथली कथा थोडीशी वेगळी आहे, अन्य पुराणातली कथा वेगळी आहे महाराज. सोमो भूत ब्रह्मंशेण दत्तो विष्णुस्तु योगवीत दुर्वासा शंकरस्यांशो निबोधो अंगिरसः प्रजा. ऐका, अत्रि आणि अनसूया. अत्रि कशाला म्हणावं? शब्दात देखील अर्थ म्हणायचं. ज्या ठिकाणी 3 नाही त्याला अत्रि असं म्हणतात. जाणकार आहात तुम्ही, लक्ष द्या बरं का. 3 म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण जिथे नाही त्याला अत्रि असं म्हणतात. आणि ऐका, जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात जा, तुम्हाला 3च प्रकारचे माणसं मिळतील, 4थ्या प्रकारातला माणूसच नाही. आणि जर असला 4थ्या प्रकारातला माणूस तर त्याला गुणातीत असं म्हटलेलं आहे, तो संतच असतो महाराज. म्हणून सत्वगुणी काही माणसं असतात, काही रजोगुणी माणसं असतात, काही तमोगुणी माणसं असतात. तमोगुणी माणूस कुठेही जाऊ द्या, झोपी जाणार. पिक्चरच्या टाकीत जरी बसला तर पिक्चर बघणार नाही, पण झोपी जाणार. एसी लागली की चालता चालता त्याला झोप लागू शकते, कुठेही झोपी जाणार. तो तमोगुणाचा प्रभाव असतो. काही माणसं रात्री झोपी जात नाहीत, दिवसाही झोपी जात नाहीत, सारखं त्यांना त्या ठिकाणी महाराज असं चंचलता असते त्यांच्या शरीरामध्ये, तो रजोगुणाचा प्रभाव असतो. आणि काही माणसं सत्वगुणी असतात, सात्विक असतात, तो सत्वगुणाचा प्रभाव असतो. म्हणजे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, प्रकाराची 3 तुका म्हणे केले जन. म्हणून धर्म कोणताही असू द्या, जात कोणती असू द्या, त्या जाती धर्मामध्ये तुम्हाला काही चांगली माणसं काही वाईट माणसं दिसतात. सगळीच वाईट असतात असंही नाही, आणि सगळेच चांगली असतात असंही नाही बरं का. म्हणून ज्या ठिकाणी 3 गुण नाही असा महात्मा म्हणजे अत्रि आहे. सत्वगुणाने बाधित नाहीत, रजोगुणाने नाही ना तमोगुणाने, ते गुणातीत झालेत, संत झालेत महाराज, अशी अवस्था आहे. आणि अत्रि ऋषींचा विवाह अनसूयेसोबत झाला. आता अनसूया म्हणजे काय? जी दुसऱ्याची असूया करत नाही तिला अनसूया असं म्हणतात. दुसऱ्याचं मोठेपण तिला त्या ठिकाणी महाराज पाहिल्याच्या नंतर जर ईर्ष्या होत असेल ना तर तिला असूया असं म्हणतात. बघा बर का, असूया ही माझ्यापेक्षा दिसायला फार सुंदर आहे,
हिच्याकडे असा असा डायमंडचा हार आहे, हिला हे नाही, हिला ते नाही, माझ्याकडे ते नाही, हे असूया असते बघा. एक प्रकार माता मौल्यामध्ये स्त्रीचा स्वभाव आहे. तिला त्या ठिकाणी महाराज सोनं आवडेल, डायमंड आवडेल, बाकी गोष्टी आकर्षित करतील त्यांना, परंतु जगात कोणत्याच गोष्टीची इच्छा राहिली नाही. तिला अनसूया असं म्हणतात. तिला ना कशाचीच गरज आहे. तिचं नाव अनसूया. म्हणजे एवढी सात्विक अनसूया माता आहे. आणि त्रिगुणातीत असणारे अत्रि ऋषी आहेत. म्हणजे दोघही पती पत्नी एवढे श्रेष्ठ आहेत, म्हणून भगवान तिथे अवतार घेतात. देवाने आतापर्यंत कुठेही अवतार घेतला नाही. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता म्हणजे माता पिताला त्या ठिकाणी धन्यता दिली जाते, कारण ते माता पिता त्या योग्यतेचे असतात. सुसंस्कारित विचाराने श्रीमंत असणाऱ्या घरामध्ये सुख नांदतं महाराज. चांगली माणसं, अवतारिक माणसं, बुद्धिमान माणसं हे अशाच कुळात, अशा खानदानामध्ये अवतार घेत असतात. कुठेही नाही बरं का. कारण काय असतं, ज्या कुळात तुम्ही जन्माला आलेले असतात ना, त्या कुळातले डीएनए जे आहेत ना महाराज, ते तुमच्यामध्ये येत असतात. ते कंटेन्स असतात आणि माणसाचं सगळं बदलत, पण ते डीएनए कधी बदलत नसतं महाराज. आणि म्हणून भगवान असतील किंवा संत देखील अवतार घेत असताना चांगल्या कुळात श्रेष्ठ माता पित्याच्याच घरात जन्म घेतो महाराज. कुठेही जन्म घेत नाही महाराज. ज्या घरात सतत खोटं बोललं जातं, दुसऱ्याला फसवलं जातं, अशा वाईट घरामध्ये चांगला महात्मा कधीही अवतारी घेत नाही आणि येतही नाही महाराज तिथे. म्हणून आपण जे आहे आई वडिलांनी त्या ठिकाणी ती जेवढी सत्य असते ना महाराज, तेवढे महाराज त्याचा प्रभाव आपल्या पुढच्या पिढीवरती पडत असतो. म्हणून भगवान दत्तात्रय जे आहेत ना, त्यांनी का अवतार घेतला त्याचं कारण सांगितलं. कारण अनसूया तेवढी श्रेष्ठ आहे. आणि दुसरं एक सांगतो, अनसूयेचं एक तप आहे, त्याला पातिव्रत्य असं म्हणतात. पातिव्रत्य म्हणजे पतीची सेवा. कारण पती सेवा जी आहे ती सर्वश्रेष्ठ आहे महाराज. माता माऊल्यांना शास्त्राने तीर्थयात्रा करू नका असं सांगितलं. नीट आहे का प्रकार. तुम्हाला जायचंय तर जा तुम्ही, परंतु जाता येत नसेल तर तुम्ही पतीचीच सेवा केली तर कोणत्या तीर्थाला जाण्याची गरज नाही, तीर्थ तुमच्याकडे येतात म्हणे. ही योग्यता कमवता येते बरं माता माऊल्यांना, स्त्रियांना. पती धर्म नीट आहे का बरं का. ही सायकोलॉजी आहे आणि तप आहे याच्या मागे. आपल्या पतीशी एकनिष्ठ राहून पतीची सेवा करणं. पण दुसरी बाजूने सांगतो, पतीही तसा धर्मात्मा आणि एकनिष्ठ आणि चांगला असेल तर त्याची सेवा केली तर फळ मिळेल महाराज. आमचा पती रोजच लेझिम खेळत तो महाराज, आणि आल्या आल्या तुम्ही म्हणता त्याचे पाय कसं दाबावं आणि त्याला कसं त्या ठिकाणी हे करावं, काय सेवा करावी त्याची. काय काय माता मावल्या म्हणतात, महाराज नशीब फुटकय आमचं. म्हणजे काय सांगावं तुम्हाला, नवरा एवढा बिघडलेला आहे, एवढा बिघडलेला आहे, उगं मी खानदानी आहे म्हणून यांच्याजवळ राहते म्हणते. हे वैशिष्ट्य आहे संसारातलं. पतीही तेवढा श्रेष्ठ असावा, त्याची सेवा केला. दोन्ही बाजू सांगतो, पतीनेही पतीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. बाकी जेवढ्या स्त्रिया आहेत त्या माते समान, त्या बहिणी समान असाव्या. आणि आपली पत्नी जी आहे त्या ठिकाणी धर्मानुकूल सहचरणी, धर्मानुसार ती आपली पत्नी म्हणून तिची जबाबदारी उचलून तिला त्या ठिकाणी महाराज सांभाळणं हे देखील पतीचं कर्तव्य आहे. म्हणून हे दोघही एकमेकावर त्या ठिकाणी निष्ठा असणार हे दाम्पत्य होतं. म्हणून पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्श, ज्ञानोबराय म्हणतात. पतिव्रता कुणाला म्हणावं, तिच्या हृदयामध्ये फक्त एकच असतो महाराज, तिचा फक्त पती, दुसरं काही नाहीये. हृदयामध्ये जर दुसरा जर कोणी असेल, नीट आहे का, तर त्याला त्या ठिकाणी व्यभिचारिणी असं म्हटलं जातं. आणि जगामध्ये असं आहे, स्त्री जी आहे कितीही सुंदर असली, कितीही देखणी असली, स्वरूपवान असली, आणि जर तिचा वाकडा पाऊल पडलेला असेल ना, तर लोक बोलत नाहीत या भ्रमात तिनं राहू नये, फक्त तोंडावर बोलत नाहीत. आणि जी स्त्री वाईट वागत नाहीये अशी स्त्री रागीट जरी असलं ना तर सगळे तिला मान देतील. म्हणजे का, आचरण चांगलं.
म्हातारी झालेली एखादी कोणती स्त्री असू दे, तारुण्यामध्ये तिनं त्या ठिकाणी नीट वागलेली आहे, अशा स्त्रीला सगळेच्या सगळे गरीब असले तरी मान देतात. म्हणजे का मान देतात? वागल्या चांगली. वागणं म्हणजे काय आहे? वागणं म्हणजे तुमची कृती, वागणं म्हणजेच हा धर्म आहे महाराज. म्हणून पतिव्रता जी आहे तिने आपल्या पतीची सेवा करायला पाहिजे, एकनिष्ठ राहिलं पाहिजे. हे तिचं मोठं तप आहे महाराज. ज्ञानोबराया म्हणतात आणि एक तुकोबरायाचं तर क्षेपक प्रमाणे महाराज गाथ्यामध्ये नाही ते. तुकोबराया म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता जी स्त्री आहे ती देवावर देखील सत्ता गाजवू शकते. एवढं सामर्थ्य, एवढी शक्ती तिला दिलेली आहे महाराज. म्हणून तप आहे, पातिव्रत्याचं तप अनसूये मातेचं होतं. आणि दुसरं असं आहे, कोणत्याही स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं वर्णन दुसऱ्या माणसाने जर केलं ना तर मनामध्ये थोडीशी जलसी, थोडस त्या ठिकाणी वाईट वाटतं. म्हणजे मी एवढी चांगली असून तिचंच वर्णन का असंही वाटतं बरं का. तसंच झालं. देवर्षी नारद आहेत ना, ते सत्य लोकात गेले, ब्रह्मदेवापाशी तसं बोलत असताना ते सावित्रीने ऐकलं. म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे का? म्हणजे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तिच्या एवढं सत्यश्रेष्ठ कोणीच नाही. लक्ष्मीला जाऊन तसंच म्हटल्याच्या नंतर लक्ष्मी म्हटली, मी तर रोज पाय दाबते यांचे, पायाजवळच बसले, पाय लक्ष्मीचे हाते तिने यावे कापोळते. एवढी सेवा करते मी एवढी पतिव्रता असून माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नारदजी म्हणतात, हो माते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे तिन्ही लोकांमध्ये असं झालं. या तिन्ही पत्न्याने त्या ठिकाणी पाठलाग केला. कोणाचा? आपल्या पतींचा. आणि दुराग्रहपूर्वक हट्ट धरला की तुम्ही जा आणि तिचं पातिव्रत्याचं जे तप आहे ते भंग करा म्हणे. म्हणजे आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नसलं पाहिजे. नीट ऐका, असं कुठेतरी भाव नीट ऐका बरं का. ही परीक्षा घेणं हे तुम्हाला त्या ठिकाणी श्रेष्ठत्व देणं असतं महाराज. हिरा जो असेल, सोनं जे असेल, जेवढं तापेल, सोनं जेवढं गरम होईल तेवढं त्या ठिकाणी महाराज ते शुद्ध होतं. तसं तुम्ही एखाद्या परीक्षेतून आणखीन उत्तीर्ण झालात ना तर आणखीन तुमच्या जगात कीर्ती वाढते, प्रसिद्धी वाढते. म्हणून परीक्षा घेण्याकरता या तिन्ही देवता अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश महाराज. आणि तिथे आल्याच्या नंतर अत्री ऋषी बाहेर गेले होते आणि अनसूये मातेनं तिन्ही देवतेचं त्या ठिकाणी स्वागत केलं. तिन्ही देवतांना आसन दिलं बसण्याकरता. आणि मग भिक्षा काय मागितली, हे आम्हाला जे आहे तुमच्या मांडीवरती बसायचं आहे आणि मांडीवरती बसून जे आहे ते स्तनपान करायचं आहे. ठीक आहे असं म्हटल्याच्या नंतर तिने संकल्प केला आणि माझ्या पातिव्रत्याच्या तपाचं त्या ठिकाणी आता कसोटी लावते. संकल्प केल्या केल्या तिन्ही देवता जे आहे ते लहान लहान बालक झाले महाराज. छोटे छोटे बालक झाले. इच्छाच घेऊन आला मांडीवर यायचंय ना आमच्या, ठीक आहे. आणि मग जेव्हा ही तिन्ही बालक देवता जे आहेत बालक झाले ना, मग ती तिथेच अत्री ऋषी आले. त्यांनी बघितले आता या तिन्ही देवता बालक झाल्यामुळे तिकडे तिन्ही ज्या देव्या होत्या त्याही महाराज रुष्ट झाल्या. आता मालक कसं काय परत येत नाहीत म्हणून त्या आल्या खाली. अनसूया मातेची माफी मागायला लागल्या. अनसूया माता म्हणते, तुमचे पती तुमचं तुम्ही उचलून घेऊन जा म्हणे. कोण कोण आहे ते? लक्ष्मीला वाईट वाटलं. म्हणजे का? कारण आपण जर भोले बाबाला उचललं तर आपलं पातिव्रत्य गेलं आपल्या आतापर्यंत. कारण दिसायला तिन्ही बालक सारखे दिसत होते लहानपणी. लहान बालक बघा तुम्ही सारखे दिसतात. मग कसं करायचं? त्यावेळेस त्या शरण आल्या आणि म्हणायला लागल्या, माते आमचं चुकलं आहे महाराज. आणि त्याच्यामुळे ह्या तिन्ही देवता ज्या आहेत त्या एका ह्याच्यामध्ये एका स्वरूपामध्ये मग आशीर्वाद दिला. आणि मग या तिन्ही देवतेने एक एक आशीर्वाद दिला. विष्णूने जो आशीर्वाद दिला ते म्हणजे भगवान दत्तात्रयाचा अंश आहे. भगवान भोले बाबाने जो आशीर्वाद दिला त्याचा अंश म्हणजे तोच एक पुत्र तिथे राहिला, त्याचं नाव दुर्वासा झालं. आणि एक जो मुलगा होता ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिलेला त्यांचाच अंश म्हणून त्या ठिकाणी सोम नावाच्या या तिन्ही त्या ठिकाणी महाराज झाल्या. आणि तिन्ही देवतेचा एकामध्ये अंश आला ते म्हणजे महाराज असं म्हणतात. आमच्या सगळ्या संतांनी देखील वर्णन केलं. ब्रह्मा विष्णू
ब्रह्मा विष्णु आदि महेश्वर ब्रह्मा विष्णु आदि महेश्वर सामोरी वसरे मनाहे म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिन्ही अंश असणाऱ्या एका अंशामध्ये प्रकट झाले ते म्हणजे भगवान दत्तात्रय. म्हणून तुम्ही बघा संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासक आहेत. संपूर्ण भारतामध्ये भगवान दत्तात्रय जे आहेत ना यांनी जगाला खूप ज्ञान दिलेलं आहे. यदूला ज्ञान दिलं. यदू नावाचा राजा होऊन गेला, त्याला देखील ज्ञान दिलं. ते एकादश स्कंदामध्ये तोही विषय येतो महाराज. आणि म्हणून भगवान दत्तात्रयाचं चरित्र जे आहे या ठिकाणी सांगतात. आणि तदनंतर मग महाराज ज्या 9 कन्या होत्या त्याच्यातली जी ख्याती नावाची जी आहे ना तिचा विवाह भृगु ऋषी सोबत झाला होता. आता हे वंशावळी सांगायला लागले, हे मूळ आहेत. म्हणून तुम्ही बघा जे गोत्र जे आहेत ना, कोणाचं वशिष्ठ गोत्र सांगितलं जातं, कोणाचं भृगु गोत्र आहे, कोणाचं जे आहे त्या ठिकाणी वेगवेगळे असे गोत्रांचे नाव आहेत. हे ऋषी पासून त्यांची उत्पत्ती झालेली आहे. त्या वंश जो आहे तो पुढे चालला. म्हणून या ऋषींचे या ठिकाणी वंशावळ सांगतात. आणि तदनंतर मग महाराज या ठिकाणी जे आहे ते जी आकुती नावाची आहे ना, आकुती नावाची मनु महाराजांची मुलगी, त्यांच्याद्वारा यज्ञ भगवान प्रकट झाले होते. आणि त्यांचा जो त्या ठिकाणी जो विवाह आहे एका ऋषी सोबत झाला आणि त्याचाही वंश पुढे वाढला. आणि प्रसूती नावाची जी तिसरी मुलगी होती मनु महाराजांची, तिचा विवाह जो आहे तो प्रजापती दक्ष यांच्या सोबत झाला. आणि या दक्षाला 16 कन्या झाल्या, 13 धर्माला देण्यात आल्या, 2 सोम भगवानला देण्यात आल्या. आणि एक जी आहे सगळ्यात धाकटी तिचं नाव सती होतं. सगळ्याचे वंशावळ वाढले, वंशविस्तार झाला, परंतु सतीचा मात्र वंश मात्र वाढला नाही. त्याचं काय कारण आहे असं या ठिकाणी सूतजी महाराजाला शौनक विचारतात. त्याचं उत्तर या ठिकाणी द्यायला चालू करतात महाराज. अयम हि लोकपालानां यशोघ्नो निरपत्रपः सद्भिराचरितः पंथा येन स्तब्धेन दूषितः. ऐका, हा वैष्णव प्रधान ग्रंथ जरी असला तर प्रत्येक स्कंदामध्ये भगवान शंकराचं वर्णन केलेलं आहे. भगवान भोले बाबा, कारण हरिहरा भेद नाही नका करू वाद, वाद घालत बसू नका. एकमेकांच्या हृदयात राहणाऱ्या या दोन्ही देवता आहेत. म्हणून भगवान शंकराचं चरित्र या ठिकाणी विस्तृत पद्धतीने सांगा अशी इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर सांगायला लागतात. लक्ष द्या. आता मला वंश का वाढला नाही सतीचं त्याचं कारण सांगतात. एकदा प्रजापती, प्रजापती शब्दाचा अर्थ आहे जसं राष्ट्रपती पद आहे, प्रधानमंत्री पद आहे, तसं प्रजापती प्रजेचं पालन करणारा त्याला प्रजापती असं म्हणतात. आणि हा प्रजापती त्या काळामध्ये दक्ष होता. दक्ष कुणाला म्हणावं? जो कर्म करण्यामध्ये तत्पर असतो त्याला दक्ष म्हणतात महाराज. कर्मकांडाचं त्या ठिकाणी संपूर्ण ज्ञान ज्यांना होतं ते म्हणजे दक्ष होते.
होम हवन यज्ञ अनुष्ठान या सगळ्या गोष्टी वैदिक पद्धतीचं अनुकरण करणारे हे प्रजापती दक्ष होते त्या काळात. आणि असं म्हणतात की हे ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष. आणि मग महाराज त्यांना त्या ठिकाणी जे आहे त्याने दक्षाने एक सभा ठेवली, म्हणजे आजच्या भाषेमध्ये मीटिंग म्हणा. सगळ्या देवता उपस्थित होत्या, अनेक ऋषी मुनी भृगु आदी त्या ठिकाणी उपस्थित होते. सगळे आसनस्थ बसलेले असताना दक्ष जो आहे त्याला पदाचा थोडासा अहंकार आला होता. काही काही माणसाकडे एखादं पद आलं ना तर त्याचा ते गैरवापर हे करतात. पद असावं पण पदाचा गैरवापर करू नये. आणि काही काही माणसाला पदाचा एवढा अभिमान असतो, एवढा अहंकार आलेला असतो, आणि हम खडे तो सबसे बडे म्हणतात महाराज. मी उभा तर सगळे म्हणले माझ्यापेक्षा लहान, तुच्छ लेखतात. अशा अहंकारामध्ये काही माणसं जगत असतात. नीट ऐका बरं का, संपत्ती असावी पण संपत्तीचा अहंकार असू नये. दक्षाकडे संपत्तीही तशी होती, श्रीमंतही तसा होता, मोठं पदही त्याच्याकडे होतं. म्हणजे पैसाही आहे, पदही आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आणि बुद्धिमानही दक्ष आहे. पण असून देखील स्वतःचा अहंकार असा वाढतच जात होता दक्षाचा. आणि ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून आपली मुलगी जी आहे ना ती त्याने भगवान शंकराला दिली महाराज. तिचं नाव सती आणि भगवान भोले बाबा. आणि मग त्या सभेमध्ये, त्या मीटिंग मध्ये सगळे आसनावर बसलेले होते. ब्रह्मदेव एका आसनावर, त्यांच्या बाजूला भगवान भोले बाबा होते. भोले बाबा आहेत ना सतत ध्यानस्थ राहतात. भजन करी महादेव, भजन करणे म्हणजे सतत ध्यान करतात महाराज. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. राधे राधे. भगवान भोले बाबा दिसायला देखणे तर आहेत, गोरेही आहेत. विष्णू दिसायला सावळे, आणि भगवान शंकर आहेत ना हे दिसायला गोरे बर का. हे पेंटर फोटो काढणारे वगैरे निळे दाखवतात. भगवान शंकराचा फक्त कंठ निळा आहे म्हणून त्यांचं नाव नीलकंठ असं आहे. नाहीतर भगवान शंकर दिसायला एवढे गोरे पान आहेत. कर्पूर गौरम त्यांचं वर्णनच आहे तसं महाराज. कापरासारखे शुभ्र वर्णाचे आणि दिसायला एवढे देखणे आहेत. लक्ष्मीचं देखील मन आकृष्ट व्हावं एवढे भोले बाबा आहेत. पण विरक्त आहेत महाराज. राहणीमान जर बघितलं ना दोघांचे फार ऑपोजिट आहे, विरोधीच आहे, विरोधाभासच आहे. भगवान शंकर उन्मत्त अवस्थेत राहतात एकदम, आणि जटा वाढलेल्या आहेत. जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थल. जटा वाढलेल्या आहेत आणि अंगावर काय आहे? गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. कंठी शोभे वासुकी हार. शिवभोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे ज्याच्याकडे राज्य आहे ना त्याला चक्रवर्ती म्हणतात. एकनाथ महाराजांनी वर्णन करताना चक्रवर्ती का म्हटलं असावं? कारण भगवान शंकर सुद्धा राजा होते, पण राज्य नको वाटलं त्यांना. म्हणजे का नको? गुंतून राहणं आवडत नाही महाराज. फ्रीडम असतो ना काही काही माणसाच्या जीवनामध्ये, बघा तुम्ही, त्यांना फ्रीडम पाहिजे असतो, मुक्त जगायचं असतं त्यांना. तसं भगवान भोले बाबा आहेत ना हे ना कुठल्या राज्याचा स्वीकार केला नाही त्याने. नाहीतर वास्तविक ही लंका जी आहे ना ती भगवान शंकराची आहे. लंका जी आहे ना तो द्वीप आहे ना तो सगळा तो भगवान भोले बाबांचं राजधानी होती. पण आपला रावणाने म्हटले शिष्य जे त्याला देऊन टाकली होती महाराज. म्हणजे असे चक्रवर्ती भगवान शंकर आहेत. म्हणजे काय करायचंय? भगवान शंकराचं वर्णन केले बरं काय काही श्लोकामध्ये, फार सुंदर आहे. स्वयं महेश श्वशुरो नगेश सखा धनेश तनयो गणेश तथापि भिक्षाटनमेव शंभो बलियसी केवलम ईश्वर इच्छा. राधे राधे. ऐका, लक्ष द्या.
परिवार देखील एवढा विचित्र आहे भगवान शंकराचा. कट्टर वैरी एका घरात राहतात. मला सांगा, सापाचं आणि मोराचं कधी जमलंय का? नाही जमत. बरं, सापाचं आणि मुंदराचं कधी जमलंय का? नाही जमलं. बैलाचं आणि सिंहाचं कधी जमलंय का? नाही जमत. हे एकमेकांचे वैरीत महाराज. आणि तरी सुद्धा माता पार्वतीचं वाहन काय? सिंह. आणि कार्तिक स्वामीचं वाहन मोर. भोले बाबाचं झोपले काय? मला जरा ऐकायला कमी येतं, जरा मोठ्यानं उत्तर देत जा. दरवर्षी कथा ऐकता तुम्ही. भगवान शंकराच्या वाहनाचं काय नाव आहे? नंदी. नंदी म्हणजे बैल स्वरूप आहे, धर्माचं प्रतीक आहे ते. आणि बैल जो आहे, नंदीश्वर आपण म्हणतो त्यांना, म्हणजे हे वैरी असून देखील निर्वैर भावनेने एका घरात राहतात महाराज, एकत्र राहतात. असा भगवान भोले बाबाचा दरबार आहे. हे सामान्य समजू नका, साक्षात जगदंबा महाराज. आणि भगवान भोले बाबा दिसायला त्या ठिकाणी एवढे सुंदर आहेत. आणि म्हणून महाराज विरक्त जरी असले, काही जरी नसलं ना, तर ते सामान्य नाहीत महाराज. रिद्धी सिद्धी सुना घरात आहेत, गणपती बाप्पा चिरंजीव आहेत. या सगळ्या पुढच्या कथा येणारच आहेत तुम्हाला. असा भगवान भोले बाबाचा दरबार आहे. आणि तदनंतर मग ही अगोदरच्या कल्पातली कथा सांगतात. त्या ठिकाणी सती माता जे आहे ना, तिचा वंश का वाढला नाही तिची कारण मीमांसा करतात. त्या सभेमध्ये ज्या वेळेस भगवान शंकर त्या ठिकाणी बसलेले होते आणि दक्ष प्रजापती तिथे आले. कुणी अंगावर पुष्पवृष्टी करत होतं, कुणी जय जयकार करत होतं. आणि सगळ्याकडे असं अहंकाराने पाहत पाहत, कारण महाराज प्रोटोकॉल असतो, शिष्टाचार असतो, सगळे आसनावर उठून उभा राहिले, ऋषी आणि देवता सुद्धा. त्या दक्षाला इतका त्या ठिकाणी महाराज अहंकार वाढला, परंतु दोघ जण मात्र त्याला न उठलेले दिसले, आसनावरच बसलेले. एकाने डोळे झाकलेले आहेत आणि दुसरी जे आहे ते म्हणजे माझे वडील, ते त्यांचं नाव ब्रह्मदेव. म्हणजे ब्रह्मदेव उठले नाही, तर पण हा बाजूला बसलेला न उठणारा माझा जावाई दिसतोय. काय असतं, बाहेरच्या माणसाने थोडासा अपमान केला तर सहन होतो, पण बाहेरच्या माणसाच्या देखत घरच्या माणसाने अपमान केला ना, मग मात्र थोडस वाईटच वाटतं महाराज. इथे दक्षाला वाटलं मी माझी मुलगी दिली, आणि मुलगी देत असताना देखील घर पाहिलं जातं, कुळ पाहिलं जातं, राहणीमान पाहिलं जातं, सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. याला ना राहायला घर आहे ना, याचं वागणं बरोबर आहे, हा उन्मत्त राहतो, पडून राहिला की एका ठिकाणी, तपात गेला की तपश्चर्यात करत बसतो, इकडे आज या टेकडीवर, उद्या त्या टेकडीवर, हिमालयामध्ये कुठेही राहतो म्हणे, तरी देखील मी माझी मुलगी दिली असं वाटायला लागले, निंदा करायला लागला. कोण? दक्ष प्रजापती. ऐका देवतांनो, हे ऋषींनो, आज जे मी काही बोलत आहे कोणाचा द्वेष करत नाहीये, पण सत्य जे आहे ते तुम्हाला सांगतो. म्हणे अयम ही लोकपालाना, लोकपाळाच्या यशाला म्हणजे या निर्लज्ज माणसाने, म्हणजे माझ्याच जावयाने या ठिकाणी कलंक लावला, असं सगळ्या सभेच्या पुढे दक्ष जे आहेत ते बोलायला लागले, उद्बोधन करायला लागले. सगळेजण आहेत ना ते ऐकत होते. आणि दक्ष निंदा करायला लागला, शिवनिंदा. या वाचेने वैष्णव असाल तर शिवाची कधी निंदा करू नका महाराज. तुम्ही शैव असाल तर वैष्णवाची निंदा करू नका. ज्याची त्याची साधना, ज्याची त्याची भक्ती आहे, कुणी श्रेष्ठही नाही आणि कुणी कनिष्ठही नाही बरं का याच्यामध्ये. कारण दोन्हीही जे आहेत ना ते सारखेच आहेत. आमच्या तुकोबरायांनी जसं वर्णन केलेलं आहे, साखर जशी असते ना महाराज, जशी तिच्यातली गोडवा मधुरता एकच असते ना महाराज, त्या पद्धतीचे हरी आणि हर आहेत महाराज. उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग. आणि म्हणून हरी असेल तर हराची निंदा करू नये, आणि हर असेल उपासक तर त्याने त्या ठिकाणी महाराज हरीची निंदा करू नये, म्हणजे वैष्णवांची निंदा करू नये. जे निंदा करतात ना, त्या निंदा करणाऱ्या माणसाजवळ आपोआप पाप येतात, असं ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे.
दुसऱ्याची निंदा करत राहू नका महाराज. काय काय माणसं ते असतात ना, नुसतं दुसऱ्याला असं त्या ठिकाणी नावं ठेवतात, हे असंच आहे, हे तसंच आहे, निंदा करत बसतात. करू नये महाराज. काय करायचंय आपल्याला? आपली वाणी आपण का त्या ठिकाणी महाराज खर्च करावी? विनाकारण कशाला आपली तोंडाची वाफ महाराज घालायची आहे? आपापली एनर्जी आपल्या जवळ आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता शिवनिंदा जी आहे ते आपण त्या ठिकाणी करू नये. पण हे जे आहेत ना, ते शिवनिंदा करायला लागले दक्ष प्रजापती. सगळेजण गप्प ऐकायला लागले. मोठा माणूस आहे, त्याच्याकडे त्या ठिकाणी सत्ता असल्याच्या नंतर गप्प असावं लागतं महाराज. तुम्ही बघा, पद असल्याच्या नंतर तो काही जरी बोलला तर त्याचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. तसं बाकीचे जेवढे होते ना, ते सगळीच्या सगळे गप्प बसत होते. आणि भगवान भोले बाबा जे आहे ते गप्प निंदा ऐकत होते. ददतु गालिम गालिनम तो भवंता. भगवान भोले बाबा विचार करतात, दक्ष तुमच्या हृदयात शिव्या भरल्यात म्हणून बाहेर शिव्याच येत आहेत. ज्याच्या हृदयात जे भरलेलं आहे तेच वाणीतून प्रकट होतं महाराज. तुमच्या हृदयात प्रेम आहे तर आपोआप प्रेमाचे शब्द येतील. तुमच्या हृदयामध्ये प्रतिस्पर्धा आहे तर वाणीतून देखील तेच प्रकट होतं महाराज. काय हृदयात ठेवावं हे आपण ठरवलं पाहिजे. इथे निंदा भरली हृदयामध्ये म्हणून दक्ष आज शिवाची निंदा करत होता महाराज. भगवान भोले बाबा ऐकत होते, देऊ द्या, आपल्या वडिलांसारखे आहेत, शिवाई दिल्या, काही जरी बोलले तर काय महाराज, आपली सासरी आहेत, ऐकून घेतलं पाहिजे आपण. पण नाहीये महाराज, रिॲक्शन काही येत नव्हतं भगवान भोले बाबा कडून. मग मात्र महाराज या दक्षाने अशा शिव्या द्यायला चालू केल्या, म्हणजे मरकट नेत्र लोचन, म्हणजे हा माकडासारखे याचे डोळे आहेत असं वर्णन करत बोलायला लागले. आणि असं म्हणायला लागले, प्रेतावासेषु घोरेषु प्रीतिर्भूत गणेर्वृता चिता भस्म कृत स्नान प्रेतस्त्रंगस्ति भूषण भूते वेता ळनाच साधू संतांनी केलेलं आहे. गळ्यामध्ये साप आहे महाराज. साप काय घालतो म्हणे गळ्यामध्ये?
दागदागिने घालतात, अलंकार आभूषण घालतात सगळी माणसं, सोनं गळ्यात घालतात आणि हा साप घालतो म्हणे. अशी निंदा करायला लागले. साप कुठे गळ्यात घालायचं असतं? साप पाहिल्या पहिले लोक पळून जातात आणि याने तर गळ्यातच घातलं आहे. एकदा साप रडत होता, म्हणजे काय कोणी बघितलं की म्हणले अगोदर याचं मुंडकं ठेसा म्हणतात म्हणे. काय करू म्हणले, आता कुठे राहावं आम्ही तर. भगवान बोले बा म्हणले असं ये म्हणले माझ्याकडे, आणि गळ्यामध्ये घातलं महाराज. फॅशन. आणि घातल्याच्या नंतर बघा, ज्याच्या तोंडात शरीरात विष आहे असा साप देखील भगवान भोले बाबाच्या गळ्यात असल्यामुळे सगळी लोक त्याच्या पाया पडतात. कळलं का नाही? विष असेल तुमच्याकडे, एखादा स्वभाव एखादा रागीड जरी असला, पण संतांचा आभूषण जर झाला, चांगल्या माणसाच्या जवळ गेला ना, तर त्या चांगल्या माणसासोबत त्यालाही नमस्कार केला जातो. बघा, तसंच आहे जीवनामध्ये सुद्धा. म्हणून आपण जे आहे आपल्या जगत असताना योग्य माणसाच्या सानिध्यामध्ये आपण जायला पाहिजे. सर्प गळ्यामध्ये घालतो काय असं बोलायला लागला प्रजापती दक्ष, आणि अशी निंदा करायला लागला. भगवान भोले बाबा अजिबात उत्तर देत नव्हते. आता काय, भांडण जर लागलं आणि तिकडून जर त्या ठिकाणी महाराज जर काही रिॲक्शन जर आलं तर भांडण जास्त होईल ना. पण एवढा वेळ बोलतोय म्हणे, हा बोलायलाही तयार नाही. का बोलत नसेल म्हणे? जावाई तर मुलासारखा असतो, मुलगाच असतो तो आपला, आणि असा माझा जावाई भर सभेमध्ये बोलायला देखील तयार नाही. काय पाहून मी मुलगी दिली असेल काय माहिती म्हणे. मुलगी देत असताना कुळ पाहिलं जातं, त्याचं कुळ बी पाहिलं नाही म्हणे. त्याला राहायला घरी नाहीये, अशाला मी दिली म्हणजे ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून. आणि मग मात्र त्यांनी शापच दिला दक्षाने, म्हणजे आजपासून ज्या ज्या ठिकाणी यज्ञ असेल त्या यज्ञामध्ये शिवभाग दिला जाणार नाही. भगवान शंकर जे आहेत त्यांना मान दिला जाणार नाही. शाप दिल्याच्या नंतर बाजूला नंदी उभा होते. नंदीला वाटलं मालक गप्प बसलेत, पण फुकट पगार कसे घ्यावे म्हटले. आता आपण बोलल्याशिवाय पर्याय नाही. शाप देण्यापर्यंत मजल गेली काय म्हटली दक्षाची. हे दक्ष म्हटले, कित्येक वेळ झाला नुसतं बडबड करत आहे, मीही तुला शाप देतो म्हणे. एक दिवस तुझा शिरच्छेद होईल, आणि शिरच्छेद झाल्याच्या नंतर नुसता बक बक करशील, तुला एका बोकडाचं मुंडकं बसवावं लागेल म्हणे. तुला बोकडासारखाच बक बक करशील म्हणे. बाजूला भृगु ऋषी उभा होते. भृगु ऋषी म्हटले, हे नंदीश्वर, हे सासऱ्याचं आणि जावयाचं भांडण आहे, बाहेरच्या माणसाने कशाला तोंड घालायचं म्हणे. का काम आहे म्हणजे? तू कस काय शाप दिला? मी शाप देतो म्हणजे. आजपासून जेवढे शिवगण आहे ते पाखंडी होतील महाराज, त्रिपुंडधारी होतील. अशा प्रकारे भृगु ऋषीने शाप दिला. मग मात्र नंदीश्वराने आणखी शाप दिला. मीही शाप देतो म्हणले, कलियुगातले जेवढे ब्राह्मण जन्माला येतील किंवा ब्राह्मण असतील ना, हे सगळे दारोदार फिरणारे होतील. शाप दिला भृगु ऋषीला. आणि ब्राह्मण कधी संतुष्ट राहणारच नाही असे शाप देतो म्हणे. तुम्ही बघा महाराज, ब्राह्मणाला शाप दिला. प्रभू हे ब्राह्मण होते, एकमेकांचं शाप सत्र त्या ठिकाणी चालू झालं. भगवान भोले बाबा म्हणतात, आता याच्यापेक्षा तर जास्त वेळ जर मी इथं राहिलो तर इथे एकमेकाला नुसते शापच देत राहतील. त्याच्यापेक्षा आपण इथून गेल्याला बरं. भोले बाबा तिथून उठतात. त्यांच्या मागे सगळेच्या सगळे हे जे आहेत ना शिवगण कैलासाच्या दिशेने जातात. कैलासामध्ये, कारण ते कैलासामध्ये राहतात महाराज. कैलास की निवासी नमो बार बार आयो शरण ते हरे भोले तार तार. कैलासामध्ये राहतात ना भगवान, कैलासाधिपती आहेत, हे त्यांचं ठिकाण आहे राहण्याचं, म्हणून तिथे जातात. सती मातेला काही सांगितलं तिकडं सभेत काय झाले, माझा अपमान केला, बोलले असते, शांत बसले महाराज. आणि मग कालांतराने एक घटना घडली. दक्ष जो आहे ना, त्याने सगळ्याला चांगला आहेर उपचार, मोठे मोठे त्या ठिकाणी स्वागत केल्यामुळे सगळे आलेले पाहुणे प्रसन्न झाले म्हणा. आलेले सगळे जेवढे काही देवता होत्या सगळ्या प्रसन्न झाल्या. आणि त्याने त्याला प्रजापतीचा प्रजापतीच करून टाकला महाराज. म्हणजे अगोदर मुख्यमंत्री होता, आता पंतप्रधानच पद दिलं त्याला त्या काळामध्ये. मग मात्र याला आता आपण
मुद्दाम याचा अपमान करण्याकरिता भगवान शंकरला निमंत्रण द्यायचं नाहीये, म्हणून त्याने कनखल नावाच्या क्षेत्रामध्ये, हे हरिद्वार या ठिकाणी आहे, तुम्ही जर हरिद्वारला गेलात तर प्रजापती दक्षाचं एकाच ठिकाणी मंदिर आहे भारतामध्ये, ते म्हणजे हरिद्वारला. हरिद्वार नाही तर हरद्वार असे म्हणतात त्याला. हरद्वार म्हणजे तुम्हाला केदारनाथला जरी जायचं असेल तर एकच द्वार आहे, त्याच दारातून जावं लागतं वरी. आणि बद्रीनाथला जरी जायचं असेल तर एकच दार आहे, म्हणून त्याला हरिद्वारी असं म्हणतात. हरद्वार असे दोन नाव आहेत आणि गंगाद्वार असं तिसरे एक नाव आहे. मला गंगोत्रीला जायचं असेल तर तिथूनच जावं लागतं. म्हणून त्या हरिद्वार या ठिकाणी कणखल नावाचं गंगेच्या काठीला त्या ठिकाणी एक असा मैदानी पठार भाग आहे. त्या ठिकाणी तरी तो मोठा यज्ञ ठेवला. त्या यज्ञामध्ये मोठे मोठे वैदिक ब्राह्मण, ऋषी मुनी आदी सगळीकडे त्यांनी निमंत्रण, देवतांना निमंत्रण पाठवले. परंतु त्यांनी कैलासामध्ये अजिबात निमंत्रण पत्रिका नाही ना, कोणती खबर नाही, काही नाही महाराज. आणि या देवता ज्या आहेत ना, हे टाका बरं का, इंद्र, चंद्र, महेंद्र, उपेंद्र आदी या देवता आहेत, देव नाहीत. नीट आहे का बरं का. यांच्यामध्ये देखील दोष भरलेले, यांच्यामध्ये देखील प्रतिस्पर्धा भरलेली आहे. आणि हे मुद्दा आज कैलासावरून जात होते. कैलासाच्या वरून विमानाची रहाटी जात असताना सती मातेला आश्चर्य वाटलं, हे उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेला विमान कसं काय एवढे निघत आहेत, जात आहेत. एखाद्या गावातून एखादा मंत्री जर गेला तर किती गाड्याचा ताफा जातो बघा बरं. त्या गावातील स्त्रिया असतील, पुरुष मंडळी असतील, ते लगेच चर्चा करते पुढच्या गावाला कोणता मंत्री येणार आहे वाटतं, त्यामुळे एवढा ताफा जात आहे अशी चर्चा करते. तसं विमान जे आहे ते अशी वरतून जात होते. सती मातेला आश्चर्य वाटलं, इकडे दक्षिण भागाकडे असा मोठा कोणता उत्सव आहे की त्यामुळे या सगळ्या देवता जात आहेत. सती मातेच्या दोन दास्या होत्या, जया आणि विजया नावाच्या. त्यांना सांगितलं की नेमका कोणता कार्यक्रम आहे, कोणाचा कार्यक्रम आहे, जरा चौकशी तरी करा. या दोन्हीही दास्या गेल्या आणि चौकशी करून येतात आणि सती मातेला म्हणायला लागले, माते की फार मोठा उत्सव आहे आणि वाचस्पती नावाचा यज्ञ आहे, तो यज्ञ तुमच्या माहेरात आहे, तुमच्या वडिलांच्या घरी आहे. असं म्हटल्याच्या नंतर सती मातेला आश्चर्य वाटलं, माझ्या पिताजीच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि मला कसं काय निमंत्रण आलं नसेल आमच्या कैलासात. तिला दुसरी शंका वाटली, माझं घर अत्यंत दुर्गम भागात आहे. मग त्या काळामध्ये काही फोन नव्हते, त्या काळामध्ये काही सुविधा नव्हत्या. आजही केदारनाथ, बद्रीनाथला तुम्ही जर गेलात तर आपल्याला किती आश्चर्य वाटतं, हे लोक काय खात असतील असं वाटतं महाराज. तिकडले लोक, एवढा पर्वतीय भाग आहे सगळा. दुर्गम भाग असल्याच्या नंतर तिथे दळण वळणाचे साधनं कमी असतात, त्याच्यामुळे माझ्यापर्यंत संदेश आला नसेल असं सती मातेला वाटलं. आणि सती माता जी आहे भगवान शंकराला त्या ठिकाणी महाराज घेऊन आपणही जायला पाहिजे, कारण माहेरचं आकर्षण प्रत्येक स्त्रीला असतं महाराज. तुकोबरायाने वर्णन केलेलं आहे महाराज. तुकोबराया म्हणतात की माहेरचं एखादं प्राणी जरी पाहिलं एखाद्या माता मावशीने, प्राणी जुन्या काळामध्ये, तरी देखील त्यांना त्याचं आकर्षण. म्हणजे हे आमच्या गावातलं पुत्र आहे म्हणतं, शेजारी शेजारी जरी असले गाव असं, आणि या गावातून त्या गावामध्ये जर ती पुत्र गेलं ना तर त्या माता मावल्या म्हणायच्या, चर्चा करत असताना माहेरचं पुत्र आले. म्हणजे माहेर हे आकृष्ट करणारं असतं. हा नैसर्गिक स्त्रियांचा स्वभाव आहे. आणि सती मातेला जाऊन तरी इतकी दिवस झाले होते महाराज, आपणही जायला पाहिजे. माझ्या 15 बहिणी आहेत, त्यांचीही भेट होईल. त्याच्यानंतर सगळे आप्त इष्ट पाहुणे नातेवाईक सगळे एकत्रित आले असतील. तो एक प्रकारचा फेस्टिवल असतो, एक उत्सव असतो महाराज. गाठी भेटी होतात. हे जेवढे कार्यक्रम असतात ना त्या निमित्तानेच असतात महाराज. एकमेकांचं सुख दुःख शेअर करणं, एकमेकांची परिस्थिती, संसारामध्ये येणारे चढ उतार जे आहेत ते एखाद्या कार्यक्रमामध्ये शेअर केले जातात एकमेकांना. काय चाललं काय नाही वगैरे, कारण जुन्या काळामध्ये काही एवढ्या व्यवस्था नव्हत्या फोनसारख्या वगैरे. आणि म्हणून त्या उत्सवात आपण जायला पाहिजे. खूप दिवस झाला आईलाही भेटलो नाहीत आपण, वडिलांकडे जायला पाहिजे, माहेरला जायला पाहिजे असं सती मातेला वाटलं. आणि म्हणून विनंती करण्याकरिता सती माता जी आहे भगवान भोले बाबाकडे जाते आणि भोले बाबाला म्हणते, महाराज प्रजापतेस्ते श्वशुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव किला
वयं च तत्राभिसरामते यद्यर्थितानि विबुधा व्रजन्ते। राधे राधे राधे। प्रजापतिस्ते शुश्रूषस्य सांप्रतम। फार सुंदर श्लोक आहे बरं का, हे भागवतातले श्लोक आहेत सगळे। तुम्हाला कळत जरी नसले ना तरी याचा महिमा आहे, कारण हे पारमहंस सहित आहे महाराज। प्रजापतिस्ते शुश्रूषस्य सांप्रतम। भगवान भोले बाबा बसलेले आहेत, त्यांच्या पुढे सती माता, आणि सती माता हात जोडून प्रार्थना करते। आणि ही माता मौलींची भाषा, स्त्रियांची लँग्वेज वेगळी असते थोडीशी बरं का, आणि ती स्त्रियांनाच कळू शकते, पुरुषांना कळू शकत नाही। इथे असं वर्णन केलेलं आहे, स्त्री आहे सती माता, आणि ही काय म्हणते, हे महादेवा तुमच्या सासऱ्याची इथं खूप मोठा यज्ञ आहे म्हणे। बघा ही बोलण्याची भाषा, माझ्या वडिलाच्या घरी आहे असं म्हणत नाही, तुमचे सासरे जे आहेत ना त्यांच्या इथं खूप मोठा कार्यक्रम आहे, आणि आपण ही तिथे सजून धजून शृंगार करून त्या कार्यक्रमामध्ये आपण हे सहभागी झालं पाहिजे। प्रजापतिस्ते शुश्रूषस्य सांप्रतम। सांप्रतम हल्ली चालू आहे म्हणजे आपणही तिकडे जाऊ का, किती दिवस झाले म्हणजे माहेरला जाऊ मलाही। आणि मग असं बोलायला लागली सती माता। भगवान भोले बाबा ऐकतात आणि भोले बाबा विचारतात, सती जायला पाहिजे, आणि तिथे गेल्या गेल्या जर आपल्याला द्वारपालाने जर आपल्याला त्या ठिकाणी महाराज एखाद्या त्यांच्या सेवकाने अडवलं दारात आणि इन्व्हिटेशन कार्ड कुठं आहे जर विचारलं तर काय दाखवावं आपण म्हणजे त्यांना, कार्ड जर विचारलं तर ते म्हटले माहेरला माझ्या घरी जायला कुठं कार्ड लागतं का, मी का अनोळखीचे आहे का, मला जायचे तिथं, चला आपण जायला पाहिजे। दुराग्रह करायला लागले, हट्ट धरायला लागले। भगवान भोले बाबा आहेत ना हे डायरेक्ट सांगत नाहीत खटकले म्हणून अशा पद्धतीची मागे घटना घडली होती। भोले बाबा खूप समजावून सांगतात, हे सती 6 माणसाच्या घरी बिना निमंत्रणाचं जाऊ नये, थोडस समजावून सांगतात। ते 6 माणसं कोणते कोणते आहेत, विद्या तपो वित्त वपुः वय कुलैः सतां गुणे षड्भिर सत्तमैतरे। ज्याला विद्येचा अहंकार आला अशा माणसाच्या घरी त्यानं बोलवलं तर जावं। काही काही माणसं खूप शिकलेले असतात, डिग्री असतात, डिलीट पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं असतं, MA असतात, PhD असतात, प्रोफेसर असतात, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या महाराज। पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे। आणि अशा माणसाने जे विद्वान माणसं असतात ना त्याने बोलवलं तर जाऊन महाराज, नाहीतर बुद्धिमान माणसं अशी असतात बिना बोलवता जर तुम्ही गेलात तर विनाकारण तुमचा ते अपमान करण्याची शक्यता असते। अपमान करतात, कोण तुम्ही, कुठून आलात, कसं काय आलात, तिथे ऍडजस्ट होत नाही त्यांना महाराज। म्हणून विद्याचा ज्याला गर्व झाला आहे अशा माणसाने बोलवलं तर त्याच्या घरी जावं असं भगवान शंकर म्हणतात। दुसरं सांगतात की तप, म्हणजे माझ्या एवढी तपश्चर्या कुणीच केली नाही, तपाचा गर्व झालेल्या माणसाच्या घरी त्यानं बोलवल्याशिवाय जाऊ नये। पैशाचा, वित्त, काही काही माणसं म्हणतात माझ्यापेक्षा श्रीमंत गावात कुणीच नाही, शहरात माझ्यापेक्षा श्रीमंत कुणी नाही, अशा अहंकारामध्ये राहतात महाराज। आणि त्यांना असं वाटतं की मी म्हणजे एवढा श्रीमंत आहे की मी कुबेराला देखील खरेदी करेन महाराज, कुबेर देखील माझ्यापेक्षा गरीब आहे, एवढा पैसा आहे। काही काही माणसं म्हणतात पैशाला काम नाहीये, एवढा मी श्रीमंत आहे। पण कितीही श्रीमंती जरी आली ना, श्रीमंतीचा अहंकार असेल, त्याने बोलवलं तर अशा श्रीमंत माणसाच्या घरी जा, आणि न बोलवता गेलात ना कितीही तुमचा अपमान होण्याची शक्यता असते। कुणाला सौंदर्याचा अहंकार, कुणाला कुळाचा, अशा 6 गोष्टी सांगितल्या, सती माता मात्र काय ऐकायला तयार नाहीये। म्हटले म्हणजे या 6ही गोष्टी तुझ्या वडिलात घट होतात, त्यांच्याकडे तपश्चर्या आहे, विद्वान आहेत, पुन्हा त्या ठिकाणी महाराज दिसायला सुंदर आहेत, कुळाने श्रेष्ठ आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, पण त्यांनी काय आपल्याला बोलवलं नाही म्हणून आपण तिथे न जायला पाहिजे। खूप समजावून सांगितलं, पण विधीचं विधान हे देवाला देखील चुकवता येत नाहीये। भगवान शंकराने त्या ठिकाणी तिच्या ललाटाच्या रेषा पाहिल्या आणि कळालं त्रिकालदर्शी आहेत। सती एवढा हट्ट धरते ना
त्या अर्थी आता प्रारब्धात काय आहे कोणाला माहिती म्हणायचं. काही माणसं म्हणतात तो घरातून जर गेला नसताना तर हे घडलं नसतं म्हणतात. थोडंच एका सेकंदातच परत गाडी थोडीशी पुढे गेली असते ना एका सेकंदात तर ही घटना घडलीच नसती. पुन्हा चर्चा करतात. पण विधीचं विधान जे आहे ते टळता येत नसतं महाराज, आपोआप होतं महाराज ते. आणि म्हणून त्या ठिकाणी ते दिसत होत्या संकेत. आणि म्हणून भगवान भोले बाबा म्हणतात ठीक आहे सती, मी तुला समजावून सांगतोय, तुला जायची इच्छा आहे का? म्हणजे तू जा. भगवान भोले बाबा म्हणतात त्या ठिकाणी जा. पण जात असताना तुझं जेवढं येतलं कैलासातलं साहित्य आहे, वस्त्र असतील, आभूषण असतील, जेवढं काही आहे तेवढं तुझ्या माहेरला घेऊन जा. सती माता म्हणते देवा जाणार आहे पण परत येणार आहे, मला का घराच्या बाहेर काढता का? म्हणले आता जाते पण परत येणार आहे. ठीक आहे. मग शिवगणासह पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी यज्ञ चालू होता. अशी त्या ठिकाणचा मंडप होता. मंडपामध्ये आहुत्या वगैरे चालू होत्या. वेद मंत्राचा उच्चारण चालू होतं, वेद घोष चालू होता. आणि सगळ्या देवता वेगवेगळे पक्वान्न बनवलेले होते. सगळ्या अतिथीचं पूजन त्या ठिकाणी चालू होतं. सगळा महाराज त्या ठिकाणी लवाजमा होता. आणि जेव्हा सती माता त्या गेट वरती आली, आल्या तिची जी आई आहे प्रसूती, तिनं हाताला धरलं आणि सती मातेला सांगितले हे सती यज्ञ मंडपात जाऊ नकोस, इकडे चल घराकडे. तू म्हणजे का यज्ञ मंडपात जर गेलीस तर तुझा अपमान होण्याची शक्यता आहे. कारण तिथं शिवगणाला येऊ देणार नाही ते. आणि तू तर शिवाची पत्नी आहेस. तिलाही वाईट वाटलं महाराज, काय अपराध केला म्हणजे या शिवगणाने तरी काय अपराध केलेला आहे आणि मी तरी काय गुन्हा केला, माझ्या नवऱ्याने तर काय गुन्हा केलेला आहे, तू जाऊ नको. खूप समजावून सांगितलं. सती मातेनं ऐकले. मी विचारतेच म्हणले का जाऊ? ती गेली. बहिणी होत्या बाकीच्या तिथे फिरत असताना आपल्या बहिणीलाही बोलायला लागले. पण बहिणी देखील पाहून न पाहिल्यासारख्या करायला लागल्या. एखादी जर 3-4 बहिणी असतात आणि एखादी थोडी गरीब असेल आणि 3 जरा जास्त श्रीमंत असल्या ना, एखाद्या कार्यक्रमामध्ये बघा तिला थोडस त्या ठिकाणी महाराज वाटतं या मोठ्या आहेत, मोठ्या घराण्यात आहेत, माझी जरा गरिबी आहे. आणि गरीब असल्याच्या नंतर बोलत असताना देखील मग कधी कधी ती व्यंग करतात. तिचाही होत असं कधी कधी व्यवहारामध्ये. तसं हिच्याकडे ना बंगला आहे, ना हिच्याकडे राजधानी आहे, ना काय आहे. सती माता जी आहे ही सती माता जाते, आपल्या बहिणीला बोलते, पण बहिणीही बोलायला तयार नाही. तिला कमी लेखायला लागल्या. आणि मग मात्र तिला वाईट वाटायला लागलं. तिला वाटत होतं भगवान शंकर जे सांगत होते ते सत्य आहे. एवढं आपल्याला अडवत होते तरीही आपण या ठिकाणी आलो. पण माझे वडील तरी मला बोलतील, बहिणी जाऊ दे म्हणजे त्यांच्या घरी जावेत. कारण माहेरचं जे असतं ना ते आई वडील असतात, बहिणी जे असतात बाकीच्या गोष्टी असतात, पण आई वडील हे मुख्य असतात. आई तर मला नीट बोलते, पण माझे बाबा जे आहेत, माझे जे पिताजी आहेत ते तरी त्या ठिकाणी बोलतील. म्हणून पिताजी म्हणून हाक मारली तिने. सती माता बोलत आहे, पण द्वेष आणि मत्सराने भरलेला अंतःकरण दक्षाचं, ह्या दक्षाने देखील तिला त्या ठिकाणी न बोलल्यामुळे मग मात्र हिला वाईट वाटलं. माझे वडीलही मला बोलायला तयार नाहीत. सगळ्याला आहेर उपचार, सगळ्याचं स्वागत, सगळ्याला त्या ठिकाणी पूजा विधी सगळं होतं. परंतु भगवान शंकराला स्थानही नव्हतं महाराज, ठिकाणी नव्हतं, कोणता मानपान नव्हता, काहीच नव्हतं. मग मात्र सती मातेला वाईट वाटलं. आणि माहेरामध्ये कोणतीही कुलीन स्त्री असेल ना, आपला अपमान सहन करेल, पण आपल्या नवऱ्याचा अपमान सहन करत नाही. कसा जरी असला तर तो तिचा नवरा असतो, जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळणारा असतो. एक वेळ सतीला असं वाटलं माझा अपमान झाला तर मी पचवेल, सहन करेन, पण मी माझ्या नवऱ्याचा अपमान, नवऱ्याला तरी ते कुठे जागा नाही ना, काहीच नाही माझा, जावाई असून देखील त्याच्याकरता या ठिकाणी जर कोणती विधिविधान नसेल, विनाकारण इथे आपण आलो, असं सती मातेला वाईट वाटायला लागलं. आणि दक्ष बोलायला तयार नाही. मग मात्र आपल्या पिताजीला ऐकू जाईल अशा पद्धतीनं बोलायला लागले. हे पिताजी, हे शरीर तुमच्यापासून उत्पन्न झाले, हे शरीर घेऊन शिवनिंदीनं विटाळलेलं शरीर घेऊन जर मी कैलासात गेले आणि उद्या जर मला हाक जर मारली
शंकराने, भगवान भोले बाबाने, हे दाक्षायणी, तर त्यावेळेस मला तुमची आठवण येईल, तो अपमान मला आठवेल, म्हणून आता शिवनिंदेनं विटाळलेलं हे शरीर घेऊन मी कैलासात जाणार नाही. हे शरीर तुमच्यापासून उत्पन्न झाले ना, हे शरीरच मी आता इथे त्यागते, पण आत्मा तर अजरामर आहे. या जन्मात नाही, पण पुढच्या जन्मात मी भगवान शंकराशीच विवाहबद्ध होईल. असं म्हणून त्या ठिकाणी सती माता जी आहे ते पद्मासन घालते आणि आपली जी एनर्जी आहे, कुंडलिनी जी आहे, ती जागृत करून महाराज त्याच ठिकाणी आपल्या शरीराला भस्म करते. मग मात्र हाहाकार झाला. सगळे जेवढी त्या ठिकाणचे शिवगण आलेले होते ना, म्हणले आता आपला या घराण्याचा संबंध संपला. म्हणजे आता आपल्या मालकीनेच आता राहिलेले काय आहे, मारा म्हटले, आता करा भांडणं, इथं सगळा विध्वंस करून टाका. कुणी मंडप जे आहे ना महाराज, त्या ठिकाणी मंडप जे आहे ते असे फाडायला लागले. कुणी जे अन्नदान तयार केलेलं होतं त्याला त्या ठिकाणी टाकून द्यायला लागले. आणि मग भृगु ऋषीने काही देवता उत्पन्न केल्या आणि ते सगळेच्या सगळे शिवगण जे आहेत ना ते परत गेले. महाराज निराश होऊन इकडे देवर्षी नारदजी सांगता जाऊन, भोले बाबा, सती मातेचा खूप अपमान झाला आणि तिने आपलं शरीर जे आहे ते त्यागलं. आतापर्यंत शांत बसलेले भगवान भोले बाबा आता मात्र त्या ठिकाणी प्रलयात ते देवता आहे, रुद्र देवता आहे. तिसरा नेत्र, ज्ञानाचा नेत्र जो आहे त्या ठिकाणी महाराज उघडतात आणि तांडव नृत्य करता करता आपल्या डोक्यातली एक जटा उपडली आणि एका शिळीवरती आदळली. त्याच्यातून महाराज एक शिव अंश महाभयंकर भगवान शंकराचा अवतार प्रकट झाला. त्याचं नाव आहे वीरभद्र. बोलिये वीरभद्र भगवान की जय. सगळे जे आहे त्या ठिकाणी जय जयकार करायला लागले. वीरभद्र भगवंतासोबत म्हणजे भगवान शंकराचाच तो अंश अवतार आहे, त्याला घेऊन त्या यज्ञामध्ये जातात आणि त्या यज्ञाचा विध्वंस करून त्या प्रजापती दक्ष, त्या दक्षाचा वीरभद्राने शिरच्छेद केला आणि धड मात्र तिथं पडलं आणि मुंडक्याचीच आहुती अग्नीमध्ये दिली. आणि मग कुणाचे हात तुटले, कुणाचे पाय तुटले, कुणाची दाढी, कुणाचं काय, असं त्या ठिकाणी शरीरातलं व्यंग निर्माण झालेल्या सगळ्या देवता ऋषी जे आहेत ना त्या विष्णूला शरण जातात, ब्रह्मदेवाला शरण जातात. सगळ्या देवता ज्या आहेत ना त्या भगवान भोले बाबाला शरण येतात आणि भोले बाबाचं भजन त्या ठिकाणी गातात. आपणही थोडस भोले बाबाचं भजन त्या ठिकाणी गावतो. महाराज ओम नमः शिवाय.